एस-सी बोर्ड क्वेश्चनचं जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सध्या पाहतात. तर आतापर्यंत मी तुम्हाला टॉपिक नंबर 6पर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले कुठले आहे. तर आताच्या क्लासमध्ये मी तुम्हाला आपला 7 नंबर टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 16, 17 अँड 18. त्याच्यापासून पुढचं जे टॉपिक आहे त्या टॉपिकपासून मी ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर मग सुरू करूया उशीर न करता. चॅप्टर नंबर 7 एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 16th, 17th अँड द 18th. ओके. तर तुम्हाला माहिती आहे तर ग्रुप 16th, 17th अँड 18th जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर एक सिंपल पॉईंट लक्षात ठेवा की ग्रुप 16मध्ये कुठल्या कुठल्या एलिमेंट्स येतात, त्याचबरोबर ग्रुप नंबर 17मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स येतात, हे सगळं तुम्हाला थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण जर ग्रुप तुम्हाला 16th किंवा 17th ग्रुप असू दे किंवा 18th ग्रुप असू दे ते जर नाही आलं तर तुम्हाला पुढच्या कुठल्याही क्वेश्चन येत नाही, हे अगोदर लक्षात ठेवा. ओके. तर ग्रुप 16th आपण कुणाला म्हणतो तर ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स म्हणतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके. ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स असं आपण त्याला म्हणतो. ओके. हे तेवढं लक्ष ठेवा व्यवस्थित, ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स. त्याचबरोबर 17 ग्रुप जर घेतला तर आपण त्याला काय म्हणतो, हॅलोजन फॅमिली मेंबर्स असं म्हणतो. हॅलोजन फॅमिली मेंबर्स असं म्हणतो. आणि 18 ग्रुप जर घेतलं तर आपण त्याला काय म्हणतो, नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस असं आपण त्याला म्हणतो. हे तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. ऑक्सिजन फॅमिली जर घेतलं तर ऑक्सिजनमध्ये किती एलिमेंट्स येते हे सुद्धा तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. ऑक्सिजन येतात, त्याच्यानंतर सल्फर आहे, सिलियनियम आहे, त्याच्यानंतर टेल्युरियम आहे, त्याच्यानंतर पोलोनियम आहे. हे एवढं एलिमेंट्स 16 ग्रुपमध्ये येतात. हे सिम्पली लक्षात ठेवा. OSSETPO. त्याचबरोबर 17 ग्रुप जर घेतलं तर हे लक्षात ठेवण्यासाठी ग्रुप आहे. फ्लोरीन येतात, क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, त्याच्यानंतर आयोडीन आहे, त्याच्यानंतर AT आहे. एवढं एलिमेंट ग्रुप नंबर 17मध्ये येतात. हे सुद्धा तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. त्याचबरोबर 18th ग्रुप जर घेतलं तर त्याला आपण नोबेल गॅस किंवा इनर्ट गॅस म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा किती 5 ते 6 एलिमेंट येतात. बघा, हिलियम येतात, हिलियम, निऑन आहे, आर्गॉन आहे, त्याच्यानंतर क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, त्याच्यानंतर रॅडॉन आहे. एवढ्या सगळ्या एलिमेंट्स ग्रुप 16, 17 आणि 18मध्ये येतात. हे तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, चालेल. ह्या टॉपिकमध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये येण्यासारखं काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर त्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया. तर पहिला प्रश्न असा आहे, फर्स्ट क्वेश्चन्स बघा काय आहेत. एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 16 हॅव द लोअर आयोनिक एन्थॅल्पी व्हॅल्यूज ॲज कम्पेअर टू दोज ऑफ द 15th ग्रुप एलिमेंट्स. एक्सप्लेन व्हाय. म्हणजे क्वेश्चन एक्सप्लेन कशावर आहे तर आयोनायझेशन एन्थॅल्पीवर क्वेश्चन आहे. तर कोणाच क्वेश्चन आहे, ग्रुप नंबर 16 हॅव द लोअर ग्रुप 16 have the lower ionization enthalpy value as compared to the 15th group elements. म्हणजे 15 ग्रुपपेक्षा 16 ग्रुपचा आयोनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू लोअर आहे. हे कशामुळं आहे ते एक्सप्लेनेशन करून त्यांनी सांगा म्हणलं. ओके. तर त्यासाठी एकच रिझन आहे, एक्स्ट्रा स्टेबल हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द p orbitals in the elements of the group number 15th. म्हणजे ग्रुप नंबर 15th जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्समध्ये काय असतात, म्हणजे एक्स्ट्रा स्टेबल हाफ फिल्ड असतात. हे लक्षात ठेवा. एक्स्ट्रा स्टेबल हाफ फिल्ड p ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये असतात. हाफ फिल्ड p ऑर्बिटल असतात. त्यामुळं 16th ग्रुपचं आयोनायझेशन एन्थॅल्पी लोअर असतात. कोणापेक्षा तर ग्रुप ऑफ द 15 पेक्षा. हा एकच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. एक्स्ट्रा स्टेबल हाफ फिल्ड p ऑर्बिटल्स ड्यू टू द. त्यामुळं तर 16 ग्रुपचं आयोनायझेशन एन्थॅल्पी 15 ग्रुपपेक्षा कमी असतात. एवढं आपण लक्षात ठेवायचं. ओके. चला आता दुसरा क्वेश्चन घेऊया. डिस्टिंग्विश बिटवीन द रोम्बिक सल्फर अँड द मोनोक्लिनिक सल्फर. ओके. अरे काय झालं रे.
ह्या डिस्टिंग्विश लिहिण्यासाठी तुम्ही तुमचं पुस्तकमध्ये दिलेले आहेत. तिथं स्पष्ट दिलं आहे रोम्बिक सल्फर म्हणजे एक्झॅक्टली काय असतात आणि मोनोक्लिनिक सल्फर म्हणजे काय असतात. त्याच्या प्रत्येक रोम्बिक असू दे किंवा मोनोक्लिनिक असू दे त्याच्यावर फर्स्ट पॉईंट दिलं आहे तुम्हाला कलरचा डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये. त्याच्यानंतर सेप बदल दिलेले आहेत तुम्हाला, सेप आहे. त्याच्यानंतर MP आहे, मेल्टिंग पॉईंट्स आहे. त्याच्यानंतर डेन्सिटी बद्दल तुम्हाला माहिती दिली होतं. त्याच्यानंतर सॉलिबिलिटी आहे. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी बद्दल दिलेले आहेत. सॉलिबिलिटी आहे. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी रिलेटेड प्रॉपर्टी तिथं दिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्ट्रक्चर कसे असतात, दोघांचं स्ट्रक्चर कसे असतात त्याच रिलेटेड डिस्टिंग्विश पॉईंट्स लिहायचं. त्याच्यानंतर मेथड्स फॉर द प्रिपरेशन, मेथड्स फॉर प्रिपरेशन म्हणजे नेमकं आपण कुठल्या मेथड वापरून रोम्बिक किंवा मोनोक्लिनिक सल्फर आपण प्रिपरेशन करता येते. ह्या सगळ्या पॉईंट्सवर तुम्हाला पॉईंट्स लिहायचे आहे. फक्त आपल्याला समजा हा जर तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलं असेल तर 2 मार्क, त्यासाठी तुम्हाला किती पॉईंट्स लिहावे लागले तिथं 4 पॉईंट्स म्हणजे 4 पॉईंट्स तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे. तर एवढ्यासाठी तुम्ही कलर लिहू शकता, शेप लिहू शकता, MP लिहू शकता किंवा डेन्सिटी किंवा सॉलिबिलिटी तुम्ही लिहू शकता. टोटल त्यात 2 मार्क्ससाठी 4 पॉईंट. मॅक्झिमम हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी विचारणार आहे. तर विचारलं तर तुम्हाला 4 पॉईंट्स टाकायचे. लागतील. इथं भरपूर 7 ते 8 पॉईंट्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्या 7 ते 8 पॉईंट्सपैकी फक्त तुम्ही 4 पॉईंट्स कुठल्याही ॲक्युरेट लिहा. समजा हा रोम्बिक सल्फर कसं असतात म्हणजे पण येलो कलर असतात आणि मोनोक्लिनिक जर आपण घेतलं तर ते कसं असतात म्हणजे ब्राईट येलो सॉलिड स्टेटमध्ये असतात. त्याचबरोबर सेप जर आपण विचार घेतलं तर हे कसं असतात, रोम्बिक कसं असतात म्हणजे अर्थो रोम्बिक फॉर्ममध्ये असतात. आणि मोनोक्लिनिक जर घेतलं तर हा निडल शेपमध्ये आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपण MP जर घेतलं तर रोम्बिकचं किती असतात 385.8 केल्विन असतात. त्याचबरोबर मोनोक्लिनिकचं जर घेतलं तर आपण 393 केल्विन एवढ्यापर्यंत त्याचं MP असतात. त्याच पद्धतीनं डेन्सिटी, सॉलिबिलिटी असते, स्टॅबिलिटी कॅरेक्टर असतात किंवा मेथड्स फॉर प्रिपरेशन असतात. कुठल्याही तुम्ही 4 पॉईंट्स तिथं लिहू शकता. आता ओके, चला आता पुढचा क्वेश्चन घेऊया. तर पुढचा प्रश्न आहे, राईट द केमिकल रिॲक्शन इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय द कॉन्टॅक्ट प्रोसेस. सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे काय, H2SO4, त्याला आपण काय म्हणतो सल्फ्युरिक ॲसिड. हे सल्फ्युरिक ॲसिड आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस यूज करून कसं प्रिपरेशन करतो. तर त्यासाठी आपल्याला 3 स्टेप लिहावं लागते. 3 स्टेप्स इन्व्हॉल्व आहे, ते तुम्ही सध्या स्टडी केलेलं आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये काय काय होतात, दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, थोडक्यात मी सांगतो. ते सगळं ऑलरेडी तुम्हाला आहे, तुम्ही सगळं स्टडी केलं आहे, पण थोडक्यात परत तुम्हाला एक रिव्हिजन करून देतो. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं असतं म्हणजे सल्फर हा इन प्रेझेन्स ऑफ एअरमध्ये रोस्टिंग करायचं असते. ते आपण स्टेप फर्स्टमध्ये लिहितो. आणि स्टेप सेकंडमध्ये आपण काय लिहितो, सल्फर डायऑक्साईड कॅटलिस्ट यूज करून त्याला ऑक्सिडेशन केलं जातं. त्यामुळे काय तयार होतं, इथं SO3 गॅस तिथं तयार होत असतात. त्याला आपण स्टेप नंबर सेकंडमध्ये लिहित असतो. त्याचबरोबर स्टेप नंबर 3मध्ये काय लिहितो आपण, सल्फर ट्रायऑक्साईड जे गॅस झाले असतात ते परत H2SO बरोबर रिॲक्ट झालं तर तिथं काय तयार होते, परत H2SO4 तिथं तयार होणार आहे. असं टोटल 3 स्टेपमध्ये आपल्याला लिहायचं आहे. हा क्वेश्चन मिनिमम म्हणलं मला वाटतं बहुतेक हा राईट द केमिकल रिॲक्शन इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. 3 मार्काचा, कारण स्टेप नंबर 1ला 1 मार्क, स्टेप नंबर सेकंडला 1 सेकंड मार्क, स्टेप नंबर 3ला 1 मार्क, असा टोटल मिळून तुम्हाला 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारण्यात येईल. ओके, त्यासाठी तुम्ही व्यवस्थित तिन्ही स्टेप व्यवस्थित लिहा, मग तुम्हाला आउट ऑफ 3 पैकी 3 तुम्हाला मार्क मिळून जाईल. ओके, चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया, तोपर्यंत थोडं पुसून घेतोय. तर सेकंड वन क्वेश्चन, नेक्स्ट वन. तर व्हॉट हॅपन्स व्हेन द क्लोरीन रिॲक्ट विथ क्लोरीन, जर अल्युमिनियम, सोडियम, सल्फर आणि फॉस्फरस बरोबर रिॲक्ट झालं तर काय मिळेल आपल्याला, ते तुम्हाला त्या प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण घेऊया सिंपल एक रिॲक्शन सांगतो मी. सपोज क्लोरीन हा अल्युमिनियम काय एक मेटल आहे. सपोज क्लोरीन जर एखाद्या अल्युमिनियम मेटल बरोबर रिॲक्ट झाला तर आपल्याला काय मिळणार आहे नेमकं, तर अल्युमिनियम आपण कसं घेतो तर Al घेतो. ओके, हा दोघांचं जर रिॲक्शन झालं तर आपल्याला काय मिळेल नेमकं, तुम्हाला माहिती आहे AlCl असं. तर हे तुम्हाला माहिती आहे, पण AlCl असं नसतं, तर AlCl3 असं असतात. तर इथं Cl3 झालं, तर 3 घेण्यासाठी आपल्याला इथं क्लोरीन किती घ्यावं लागतं, तर 3Cl2 आपल्याला घ्यावं लागणार. 3Cl2 + 2L असं आपल्याला घ्यावं लागणार आहे.
तर एवढे घेतलं तर रिॲक्शन कंप्लीट होणार आहे. त्यासाठी परत इथं एल शेल 3 एवढे घेतलं तर कंप्लीट होणार का नाही, तर टोटल 2L आहे म्हणून इथं आपल्याला परत इथं 2L असं झालं. 2L आणि टोटल 6Cl2, टोटल 2L आणि 2 × 3 6Cl2 असं ह्या पद्धतीनं आपल्याला रिॲक्शन पूर्ण तिथं लिहावं लागते. म्हणजे ज्यावेळी क्लोरीन हा अल्युमिनियमवर रिॲक्ट झाला तर आपल्याला काय मिळणार आहे, अल्युमिनियम क्लोराईड हा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. असं आपल्याला रिॲक्शन तिथं लिहावं लागते. ओ माय गॉड, ओ माय गॉड. इथं मी तुम्हाला क्वेश्चनचं आन्सरसुद्धा थोडक्यात सांगलं. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. म्हणजे तुम्हाला थोडक्यात आयडिया येईल म्हणजे त्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला काय लिहायचं आहे नेमकं. ओके, त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघत राहा, स्किप करू नका. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला रिॲक्शन लिहायचं आहे. व्हॉट हॅपन व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ द अल्युमिनियम. म्हणजे क्लोरीन ज्यावेळी अल्युमिनियमवर रिॲक्ट होणार त्यावेळी काय तयार होणार नेमकं, ते प्रश्न तुम्हाला विचारला. त्याचं आन्सरसुद्धा मी इथं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर सोडियमचं पण रिॲक्शन त्यांनी लिहा मिळतं. त्या सोडियमचं पण मी इथं रिॲक्शन लिहितो. 2Na प्लस Cl2 घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, सोडियम क्लोराईड आपल्याला मिळणार आहे. किती मिळणार आहे, तर 2NaCl, 2Na प्लस Cl2 घेतलं तर 2NaCl ह्या पद्धतीनं एक प्रोडक्ट इथं तयार होणार आहे. त्याच पद्धतीनं सल्फर, त्याच पद्धतीनं पुढचं कुठलं फॉस्फरस आहे. त्या प्रत्येक बरोबर क्लोरीन जर रिॲक्ट झाला तर प्रत्येक एखादा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. सपोज फॉस्फरस बरोबर रिॲक्ट झालं तर फॉस्फरस ट्रायक्लोराईड मिळणार आहे आणि सल्फर बरोबर रिॲक्ट झालं तर सल्फर क्लोराईड आपल्याला मिळणार. म्हणजे त्याचं क्लोराईड जे असेल त्या क्लोराईड्स आपल्याला मिळून झाले. हेच आपल्याला तिथं त्या रिॲक्शनमध्ये लिहायचं आहे. ओके, एवढं आपल्याला आन्सर तिथं लिहावं लागणार आहे. आणि त्याचा आन्सरसुद्धा पुस्तकामध्ये आहे किंवा तुम्ही नोट्स लिहून घेतला असेल त्या नोट्समध्ये असते, व्यवस्थित अभ्यास करा. ओके, चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. हे थोडं मी पुसून घेतो, एकच मिनटं. तर पुढचा क्वेश्चन बघा काय दिलं तुम्हाला, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ क्लोरिक ॲसिड अँड द क्लोरस ॲसिड. तर स्ट्रक्चर तुम्हाला काढायला सांगितलं. क्लोरिक ॲसिड, तर क्लोरिक ॲसिडचा फॉर्म्युला काय येईल, तर HClO3 हा HClO3 हा कोणाचा फॉर्म्युला आहे, क्लोरिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर क्लोरस ॲसिडचा फॉर्म्युला आहे HClO2. HClO2 हा क्लोरस ॲसिडचं फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलावर आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. तुम्ही कॉलेजच्या क्लासमध्ये तुम्हाला स्टडी झाला असेल तर क्लोरिक ॲसिड आणि क्लोरस ॲसिडचं स्ट्रक्चर कसं असतात, ह्या दोघांचं स्ट्रक्चर तिथं व्यवस्थित काढायचं आहे. त्या स्ट्रक्चरला तुम्हाला मार्क आहे 2 मार्क. तर पहिल्या स्ट्रक्चरसाठी 1 मार्क आणि दुसऱ्या स्ट्रक्चरसाठी 2 मार्क. हा टोटल 4 मार्कासाठी आहे. हे लक्षात असू दे पहिल्यांदा तुम्हाला. हा मोठा क्वेश्चन आहे, लॉंग क्वेश्चन आहे 4 मार्कसाठी. तर ह्याच्यामध्ये इथंपर्यंत तुम्हाला 2 मार्क आहे आणि इकडून पुढं इथंपर्यंत तुम्हाला किती आहे, 2 मार्क आहे. तर पुढचा प्रश्न आहे, डिस्कस द 4 पॉईंट्स अनॅमलस बिहेवियर ऑफ द फ्लोरिन. तर फ्लोरिनचं अनॅमलस बिहेवियर आहे त्याच्यामधलं 2 मार्क म्हणलं तर कमीत कमी किती पॉईंट्स लिहावं लागला आपल्याला, तर 4 पॉईंट्स तिथं लिहावं लागणार आहे. अनॅमलस प्रॉपर्टी ऑफ द फ्लोरिनचं जे तुम्ही वाचलेले आहे अॅनिमल्स बिहेवियरचं, त्याच्यामधलं कुठल्याही 4 पॉईंट्स तुम्ही लिहा तर तुम्हाला 2 मार्क तिथं मिळून जाईल. म्हणजे हा क्वेश्चन 2 मार्क आणि हा क्वेश्चन 2 मार्क, टोटल तुम्हाला 4 मार्क त्या लॉंग क्वेश्चनमध्ये मिळून जाईल. ओके, इथंपर्यंत हा आपलं टॉपिक ग्रुप 16, 17 अँड 18 एवढा क्वेश्चन्स आहेत. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, मग तुम्हाला त्याच्यामधलं काय तर समजेल, नाहीतर काय तुम्हाला समजत नाही. ओके, तर हे लक्षात ठेवा. ह्या क्वेश्चन मी सोडवत असताना क्वेश्चनचा आन्सरसुद्धा मी इथं सांगलेलं आहे. त्यासाठी कोणी व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघून घ्या. ओके, चला आता आपण पुढचा टॉपिक घेऊया, ट्रान्झिशन अँड द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, तर चॅप्टर नंबर 8 आहे आपलं ट्रान्झिशन अँड द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ह्या टॉपिकमध्ये आपण कुठल्या स्टडी करतो, तर लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीजवर आपण ह्या टॉपिकमध्ये पूर्णपणे स्टडी करत आहोत. ओके, तर त्यालाच आपण ट्रान्झिशन अँड द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. हा टॉपिक तुम्हाला 6 मार्क ऑप्शन विथ 8 मार्क्ससाठी आहे. तर ह्या टॉपिकमध्ये जे मी क्वेश्चन आता सांगणार आहे ते क्वेश्चनसुद्धा तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा, व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लिहिण्याचं एक मेथड यूज करा. त्या मेथडने तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळू शकतात विद्यार्थ्यांना. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित
क्वेश्चन समजून घ्या आणि त्याचा आन्सरसुद्धा मी इथं सांगत आहे. त्यासाठी तुम्ही जे काही क्वेश्चन आता सध्या वाचत आहेत किंवा जे क्वेश्चन तुम्ही बघत आहेत ते व्यवस्थित बघूया. तर पहिला प्रश्न असा आहे, तर पहिला प्रश्न आहे, राईट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द 3D सिरीज. तर 3D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. ह्या लिहानंतर टोटल ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन टोटल किती येणार आहे, 3D येते, त्याचबरोबर 4D येणार आहे, त्याचबरोबर 5D येणार आहे, त्याचबरोबर 6D येणार आहे. टोटल तुम्हाला 4 सिरीज इथं स्टडी ॲक्च्युली दिलेल्या आहेत, पण त्या सगळ्यापेक्षा स्टडी आपण कुठले करतो तर 3D सिरीज आपण स्टडी करत आहोत. त्यासाठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठलं आहे तर शॉर्ट फॉर्म आहे, त्यासाठी AR घ्यायचं, AR म्हणजे आर्गॉन घ्यायचं. त्याच्या पुढं 3D मध्ये डीचं कॅपॅसिटी किती आहे, 1 ते आपण 10 पर्यंत इलेक्ट्रॉन भरू शकतो. 3D 1 to 10. त्याचबरोबर 4s2 एवढं आपण इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये भरू शकतो. तर हे आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द 3D सिरीज एलिमेंट. ओके. तर सेकंड एक क्वेश्चन आहे, नेम द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स इन द लॅन्थॅनाइड सिरीज. तर लॅन्थॅनाइड सिरीजमध्ये जेवढं 14 एलिमेंट्स येणार आहे त्या 14 एलिमेंट्सपैकी तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट कुठला आहे म्हणजे PM म्हणजे प्रोमेथियम. हा एक असं एलिमेंट आहे की हा एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे, हे लक्षात ठेवा. PM मीन्स प्रोमेथियम. हे एकदम इझी आहे. PM प्राईम मिनिस्टर किंवा प्रोमेथियम असं थोडं तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला हे समजून येईल. ओके. तर पुढचा एक प्रश्न आहे, व्हॉट इज द लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. तर लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आहे, ते कोणाला आपण लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. तर लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन आपण कशाला म्हणतो म्हणजे द स्टेडी डिक्रीज इन द साईज ऑफ द ॲटम. जे ॲटमचं साईज असतात ते काय होत असतात म्हणजे साईज ॲटम कसे होत असतात म्हणजे डिक्रीज होत असतात. साईज ऑफ गोज ऑन डिक्रीजेस. देन आयन्स ऑफ द रेअर अर्थ एलिमेंट विथ इन्क्रीजिंग ॲटम नंबर फ्रॉम द लॅन्थॅनम टू ल्युटेरियम. तर ह्यालाच आपण काय म्हणतो लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कमी होणे. त्याच्यात काय कमी होते नेमकं तर साईज ऑफ द ॲटम हे काय होणार आहे, कमी होणार आहे, आणि ॲटम नंबर काय होणार आहे, वाढणार आहे. हे तुम्हाला माहिती असेल. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. सिम्पल हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे किंवा 2 मार्कासाठी काही वेळ विचारले, त्यासाठी हा क्वेश्चन कसं आले असतात त्याचप्रमाणे तुम्ही किंवा किती मार्काला विचारले असतात त्याचप्रमाणे तिथं तुम्ही आन्सर तिथं लिहावं लागतं. ओके. चला आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. नेम ऑफ द अलॉय which इज फॉर्म फ्रॉम द कॉपर अँड द टिन. कॉपर आणि टिन पासून जे अलॉयज बनवलेलं आहे त्याचं नाव तिथं लिहिलेले आहेत. तर सिंपल आन्सर आहे ब्रॉन्झ. सिंपल आन्सर म्हणजे ब्रॉन्झ. कॉपर आणि टिन पासून बनवलेला एक अलॉय आहे ब्रॉन्झ. एवढाच आन्सर. हा फक्त तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलेला प्रश्न आहे, सिंगल मार्काचा क्वेश्चन आहे. ओके. देन गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द. आता वर तुम्ही पाहिलं असेल इथं 3D सिरीजसाठी इथं विचारलेलं आहेत. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला जर लॅन्थॅनाइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा म्हणलं तर पूर्ण लॅन्थॅनाइडचं जेवढं सिरीज लॅन्थॅनम, सीरियम, प्रोमेथियम, निओडायमियम हे त्याच्यापासून ल्युटेरियमपर्यंत जेवढं एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचं नाव लिहायचं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागतं, त्याचं ॲटॉमिक नंबर लिहावं लागते, आणि परत त्याच्यामध्ये ऑब्झर्वड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते सुद्धा तिथं लिहावं लागणार आहे. फक्त तुम्हाला इथे किती 3 आहेत. 3 आहे. 3D आहे, त्याच्यानंतर लॅन्थॅनाइड सिरीज आहे आणि ॲक्टिनाइड सिरीज आहे. हा तिन्हीपैकी कुठल्या तरी एक फिक्स असतात. त्यासाठी हा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे. हा एक क्वेश्चन व्यवस्थित स्टडी करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसरं कुठलाही क्वेश्चनच येत नाही. तर तुम्ही पाहिलं असेल जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर अजून काही क्वेश्चन्स आहेत ह्याच्यामध्ये. पण हा जे क्वेश्चन तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. तर पुढचा प्रश्न असा आहे, तर व्हॉट आर द कॉजेस ऑफ द लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. हा लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन कशामुळे होतात ते तुम्हाला आन्सर लिहा म्हणले त्याने. हा सुद्धा
तुम्हाला माहिती असेल हा लॅन्थार्ड कॉन्ट्रॅक्शन कशामुळे होते म्हणलं तर पुअर शिल्डिंग ऑफ द न्यूक्लिअर चार्ज जे असतात एलिमेंट्समध्ये त्या चार्जमुळं हा लॅन्थार्ड कॉन्ट्रॅक्शन होत असतात आणि ते चार्ज कसं असतात एकदम पुअर असतात, एकदम कमी असतात. त्याचं शिल्डिंग न्यूक्लिअर चार्ज एकदम कसे असतात म्हणजे एकदम कमी असतात, त्यामुळं त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत असतात. तर ते सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा आणि व्यवस्थित पुस्तकामध्ये सगळे दिलेले आहेत, व्यवस्थित पूर्ण वाचून घ्या. तर पुढचा प्रश्न बघा, डिस्कस द पोझिशन ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स, पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स लॅन्थनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स इन द पिरियाडिक टेबल. तर डी ब्लॉक कुठं ठेवण्यात आलेलं आहे, त्याचं पोझिशन काय आहे ते तुम्हाला तिथं लिहायला सांगितलेले आहे. तर कुठं आहे डी ब्लॉक एलिमेंट्स, इन बिटवीन द एस ब्लॉक अँड द पी ब्लॉक, इन बिटवीन द एस ब्लॉक अँड द पी ब्लॉक द डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्रेझेंट. हे झालं. त्याच्यानंतर लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड्स कुठं आहे, ॲट द बॉटम ऑफ द पिरियाडिक टेबल. Two separate rows are kept. That rows are known as the lanthanide series and the actinide series. Each series having the 14 elements. एवढं तर बस आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे तर आपल्याला डिस्कस द पोझिशन ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स किंवा डिस्कस द पोझिशन ऑफ द लॅन्थनाइड अँड ॲक्टिनाइड्स इन द पिरियाडिक टेबल असं सेपरेट क्वेश्चनसुद्धा विचारू शकतात किंवा कंबाईंड क्वेश्चनसुद्धा तुम्हाला विचारू शकतात. त्यासाठी तुम्हाला काय लिहायचं आहे, क्वेश्चन कसा विचारतात त्याच पद्धतीनं तुम्हाला तिथं आन्सर लिहावं लागणार आहे. नुसतं तुम्ही स्किप करून पुढं व्हिडिओ ढकलू नका. तर मी काय सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि काय लिहायचं ते सुद्धा मी इथं सांगत आहे, त्यासाठी व्यवस्थित ऐकून घ्या. ओके. तर आता पुढचा एक प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय दिलं तुम्हाला, व्हॉट आर द इंटरस्टिटियल कंपाऊंड, राईट एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ द इट. तर इंटरस्टिटियल कंपाऊंड म्हणजे काय, त्या इंटरस्टिटियल कंपाऊंडचं प्रॉपर्टी काय आहे तर ते सुद्धा इथं लिहा म्हणून तुम्हाला सांगितलेले आहेत. तर तुम्हाला माहिती आहे इंटरस्टिटियल कंपाऊंड म्हणजे काय. इंटरस्टिटियल इथं तुम्हाला हेडिंग दिलेले आहे. इंटरस्टिटियल म्हणजे जे स्मॉल ॲटम्स असतात, हायड्रोजन असू दे किंवा कार्बन असू दे किंवा नायट्रोजन असू दे, दे आर ट्रॅप्ड इन द इंटरस्टिटियल स्पेसेस विदिन द क्रिस्टल लॅटिस. जे क्रिस्टल लॅटिस असतात त्या क्रिस्टल लॅटिस सेंट्रल ते जाऊन बसलेले असतात आणि दॅट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड, दे आर नोन ॲज द इंटरस्टिटियल कंपाऊंड्स. हे जे हायड्रोजन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, हे काय, हे सगळ्या काय एखाद्या स्मॉल ॲटम्स आहे. हे कुठं बसलेले असतात म्हणजे जे क्रिस्टल लॅक्टिस असतात, कुठल्या लॅक्टिस असू दे, हे 3D ब्लॉक्स असू दे किंवा लॅन्थनाइड असू दे किंवा ॲक्टिनाइड्स असू दे, त्या कंपाऊंडच्या क्रिस्टल लॅटिस म्हणजे ते जाऊन बसलेले असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरस्टिटियल कंपाऊंड असं म्हणायचं. ओके. त्याचं काही प्रॉपर्टी त्यांनी तिथं लिहिलं तर दे आर द हार्ड अँड गुड कंडक्टर ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हे लिहिलं तरी चालेल किंवा देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर टू दॅट ऑफ द पॅरेंट मेटल. पॅरेंट मेटल एक कॅरेक्टर सेम असतात आणि जे ओरिजिनल मेटल असतात त्याच्यापासून ज्यावेळी इंटरस्टिशियल कंपाऊंड तयार होतात त्याच्यापासून इंटरस्टिशियल कंपाऊंड तयार होतात, त्या हा इंटरस्टिशियल आणि पॅरेंट कंपाऊंडचं किंवा पॅरेंट मेटलचं प्रॉपर्टीज सारखे असतात, ते लिहिलं तरी चालेल. किंवा त्याचं MP आर हायर दॅन दॅट ऑफ द प्युअर मेटल, कारण याच्यामध्ये इम्प्युरिटी आला ना. आता हायड्रोजन असू दे किंवा कार्बन असू दे किंवा नायट्रोजन असू दे, समजा फेरसमध्ये जर कार्बन येऊन बसलं तर त्याचं काय होणार आहे, त्याचं MP वाढणार आहे. त्या लोखंड पट्टी किंवा लोखंड जे मटेरियल असणार त्या मटेरियलचं MP वाढणार आहे, म्हणजे देअर MPs आर हायर दॅन द प्युअर मेटल्स. ओके. हे सुद्धा होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं प्रॉपर्टी लिहू शकतात, देअर डेन्सिटीज आर लेस दॅन द पॅरेंट मेटल्स, हे सुद्धा होऊ शकतात ना. त्यासाठी तुम्हाला प्रश्न कसा विचारतात त्यासाठी तुम्ही त्या पद्धतीनं आन्सर तिथं लिहा जावं, तुम्हाला समजून येईल. ओके. तर एवढं क्वेश्चन ह्या टॉपिकमध्ये आहे, ट्रान्झिशन अँड द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये व्यवस्थित वाचून घ्या. ओके. पाहिजे असेल तर मी स्क्रीनशॉट करून घ्या. हे जे आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत ह्या टॉपिकमधलं क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे. चॅप्टर ट्रान्झिशन अँड द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. चालेल. आता आपण पुढच्या टॉपिकवर जाऊया. पुढच्या टॉपिकवर जाऊया आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिकवरती. ओके. तर पुढचा टॉपिक आहे आपलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ह्या टॉपिकबद्दल फार इम्पॉर्टंट आहे. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला भरपूर असा प्रश्न आहे. पहिला प्रश्न येईल ह्याच्यामध्ये इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, हे एवढं लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे. हा प्रत्येक वर्षी कंपल्सरी विचारण्यात येईल.
2 मार्कासाठी हाऊ टू कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. ओके, हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याचबरोबर अजून काही क्वेश्चन्स आहेत, आता मी तुम्हाला इथं दाखवतो. तर पहिला आहे, राईट द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द Fe+3 इन द Fe कॉम्प्लेक्स आयन. इथे कॉम्प्लेक्स आयन दिलेले आहेत. त्या कॉम्प्लेक्स आयनमधलं Fe3+चं कोऑर्डिनेशन नंबर काय येते? असलं क्वेश्चन भरपूर, असलं एक्झाम्पल भरपूर आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहेत. त्याच्यापैकी इथं मी फक्त एक एक्झाम घेतलेले आहे. ते Fe3+चं असे कॉम्प्लेक्स आयन दिलेले असतात. त्या कॉम्प्लेक्स आयनपैकी त्या मेटलचं कोऑर्डिनेशन नंबर किती असतात हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला समजलं असेल मी काय सांगतो. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे आणि कसं लिहायचं. ओके, ह्या टाईपचं क्वेश्चन तुम्हाला आलेले असतात. तर बघा, सेकंड क्वेश्चन इथं आहे बघा, कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN इज इक्वल टू Z-X+Y असा फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे कॉलेजच्या क्लासमध्ये. तर हा एक फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेशन करता येते. ओके, त्याच हे सुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी विचारले जातात. ओके, तर आता पुढचा क्वेश्चन घ्या. राईट द क्लासिफिकेशन ऑफ द लिगॅंड्स विथ 1 एक्झाम्पल ऑफ द ईच टाईप. तर लिगॅंडमध्ये किती क्लासेस आहे आणि त्या प्रत्येक क्लासचा कुठल्या कुठल्या एक्झाम्पल असतात. ओके, मोनोडेंटेट लिगॅंड असू दे किंवा बायडेनेट असू दे किंवा पॉलीडेनेट लिगॅंड असू दे, त्या प्रत्येक क्लासिफिकेशन ऑफ द लिगॅंडचं विथ एक्झाम्पल पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर प्रत्येक जेवढं क्लास आहे लिगॅंडचं, त्या प्रत्येक क्लासचं तुम्ही लक्षात ठेवा. कारण एक तर लिगॅंड तुम्हाला 100% विचारण्यात, ते युनिडिनेट असू दे किंवा बायडिनेट असू दे किंवा पॉलिडिनेट असू दे, कुठला तरी एखादा लिगॅंडचा तुम्हाला क्लासेस तिथं विचारण्यात येईल. ओके, तर पुढचा प्रश्न बघा. राईट द क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड्स विथ तेच क्वेश्चन इथं आलेलं आहे परत. तर लास्ट एक क्वेश्चन आहे, राईट द 2 अप्लिकेशन्स ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर एवढं सगळ्या ह्या टॉपिकमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्टडी करतो. त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं अप्लिकेशन सांगा म्हणते त्यांनी. कुठल्याही 2 अप्लिकेशन तिथं लिहायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला किती मार्क्ससाठी असेल? मग 2 अप्लिकेशन म्हणलं तर हा कमीत कमी तुम्हाला 2 मार्क असेल किंवा -3 मार्कासाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल. कारण 2 मार्काचा असेल तर तुम्ही थोडक्यात शॉर्टमध्ये लिहू शकता. 2 मार्कसाठी एका ॲप्लिकेशन 1 मार्क, 1 ॲप्लिकेशन 1 मार्क, दुसरं ॲप्लिकेशन दुसरा 1 मार्क, टोटल इथं 2 मार्क होऊन जाईल. ओके, जर समजा तुम्हाला 3 मार्काचं जर विचारलेलं असेल तर तुम्ही त्याच ॲप्लिकेशन थोडक्यात वाढवून तिथं लिहायचं आपल्याला, बाकीच काय करायचं नाही. ओके, तेवढा तुम्ही लिहिलं तर तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी मार्क्स पूर्ण मिळून जाईल. ओके, एवढंच क्वेश्चन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या टॉपिकमध्ये. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, पुढचा आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक घेणार आहेत. ओके, ह्या टॉपिकचा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, चालेल. ओके ओके, ह्या टॉपिकमध्ये चॅप्टर नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे टॉपिक बघायचं. किती दिले तुम्हाला? 5 मार्क विथ ऑप्शन 7 मार्कासाठी आहे. तर पहिला लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये तुम्हाला SN1 अँड SN2 रिॲक्शन, हा रिॲक्शनपैकी कुठल्या तरी एक रिॲक्शन 100% तुम्हाला प्रत्येक वर्षी विचारल्या जातात. हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त SN1 मध्ये कुठल्या एक्झाम्पल येतात आणि SN2 मध्ये कुठल्या एक्झाम्पल येतात, थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हा आपला माझा पहिला प्रश्न मी त्यासाठी ह्या टॉपिकमध्ये दिलेले आहेत. हा माझा पहिला प्रश्न आहे. एक्सप्लेन द अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ द, ते क्वेश्चन पुढे परत मी तुम्हाला सांगणार आहे. तर डायरेक्टली एक्सप्लेन द SN1 रिॲक्शन किंवा डायरेक्टली एक्सप्लेन द SN2 रिॲक्शन असं विचारलं तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला लिहावं लागणार आहे आणि इनडायरेक्टली क्वेश्चन विचारलं तरी तुम्हाला लिहायचं आहे. ओके, चला आता पहिला प्रश्न बघूया आपण. तर ह्याचा पहिला प्रश्न आहे, एक्सप्लेन द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द 2-क्लोरोब्युटेन. तर 2-क्लोरोब्युटेन हा आपल्याला समजूया, हा एक ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्युल आहे. त्या मॉलिक्युलबद्दल आपल्याला काय लिहायचं आहे? एकतर पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर किंवा डायग्राम काढायचं आहे. तिथं डायग्राम किंवा स्ट्रक्चर काढायचं पहिल्यांदा 2-क्लोरोब्युटेनचं. त्याचं ऑप्टिकल आयसोमर्स किती येतात, त्या आयसोमर्स किती येतात ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. हा फक्त
2 मार्काचा क्वेश्चन आहे. तर स्ट्रक्चर काढायचं आणि त्याचं किती आयसोमर्स आहे, हे किती आयसोमर्स येतात ते तिथं लिहायचं आहे. तेवढं लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द ॲक्वस अल्कलाइन हायड्रोलाइसिस ऑफ द टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. इथं आहे बघा क्वेश्चन. तर हा क्वेश्चन कुठला आहे, तर SN1 रिॲक्शनसाठी आहे. SN1 रिॲक्शनसाठी कुठलं एक्झाम्पल आहे, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे, हा प्रश्न तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्ससाठी विचारण्यात येईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे, अगोदर पहिल्यांदा रिॲक्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर 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 कायनेटिक स्टडी लिहायचं आहे आपल्याला, कायनेटिक स्टडी लिहायचं आहे. त्याच्यानंतर RDS लिहायचं आहे, RDS लिहायचं आहे. त्याच्यानंतर स्टेरिओकेमिस्ट्री लिहायचं आहे, स्टेरिओकेमिस्ट्री. त्याच्यानंतर एनर्जी प्रोफाइल डायग्राम लिहायचा आहे, एनर्जी प्रोफाइल डायग्राम. एवढं सगळं लिहायचं आहे ह्याच्यामध्ये. ह्या प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क आहे. तर व्यवस्थित हे सगळं तुम्ही लिहा, मग तुम्हाला 3 किंवा 4 मार्क तिथं मिळून जाईल. ओके. SN1 असू दे किंवा SN2 रिॲक्शन असू दे, त्या कुठल्याही प्रश्न असेल तर एवढं सगळं तुम्हाला लिहावं लागणार. रिॲक्शन असू दे, रिॲक्शन लिहावं लागणार, कायनेटिक स्टडी लिहावं लागते, RDS लिहावं लागते, त्याच्यानंतर स्टेरिओकेमिस्ट्री लिहावं लागते, त्याच्यानंतर एनर्जी प्रोफाइल डायग्राम. एवढं सगळं पॉईंट्स त्याच्यामध्ये लिहावं लागते. ओके. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे, एक मिनिट प्रश्न घेतो अगोदर. पुढचा प्रश्न आहे, तर व्हॉट इज द GR, हाऊ इट इज प्रिपेअर्ड. तर GR म्हणजे काय म्हणतो आपण, GR म्हणजे RMGX. ह्यालाच आपण काय म्हणतो, GR किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणतो. अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड ह्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणतो. आणि हे कसं प्रिपरेशन करतं त्याचं कुठल्या तर तुम्ही एक मेथड तिथं लिहू शकता. हा 2 मार्काचा एक सिंपल क्वेश्चन आहे. हा डेफिनेशनसाठी 1 मार्क आणि प्रिपरेशनसाठी 1 मार्क, असं टोटल तिथं 2 मार्क आहे. ह्या 2 मार्कासाठी तुम्ही एवढं तिथं लिहू शकता. त्याच्यानंतर व्हॉट इज द डिहायड्रो हॅलोजिनेशन. तर प्रश्न तुम्हाला विचारलं, डिहायड्रो हॅलोजिनेशन. डिहायड्रो म्हणजे काय करतो आपण, -H2 म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह करतो. त्याचबरोबर डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे X2 किंवा जे हॅलोजन फॅमिली मेंबर्स असतात त्या हॅलोजन फॅमिली मेंबर्स आणि हायड्रोजन फॅमिली मेंबर्स ह्या दोन्ही त्याच्यामधून रिमूव्ह करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, डिहायड्रो हॅलोजिनेशन. हा प्रश्न तुम्ही ह्याच्यामध्ये स्टडी केला असेल, व्हॉट इज द डिहायड्रो हॅलोजिनेशन. त्याचं डेफिनेशन आणि रिॲक्शन तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे. म्हणजे हे क्वेश्चन किती मार्कचा असणार, तुम्हाला 2 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला तिथं असणार आहे. ओके. त्यासाठी तुम्ही हा प्रश्नसुद्धा व्यवस्थित अभ्यास करा. ओके. पाहिजे असेल तर तुम्ही ह्या टॉपिकचा प्रश्न जेवढं मी इथे दिलेत, टोटल 4 क्वेश्चन, त्याचबरोबर SN1 रिॲक्शन, त्याचबरोबर SN2 रिॲक्शन, एवढे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ह्या क्वेश्चन तुम्ही परफेक्टली स्टडी करा. ह्या इथं दिलेल्या प्रश्नापैकी तुम्हाला कंपल्सरी प्रश्न पडणार आहे. ओके. ह्या चॅप्टर जर घेतलं तुम्ही अल्कोहोल, फिनॉल आणि इतर ह्या टॉपिक जर घेतलं तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा, तर अल्कोहोल आपण कसं रिप्रेझेंटेशन करतो किंवा फिनॉलचं रिप्रेझेंटेशन कसं करतात आणि इतरचं रिप्रेझेंटेशन किंवा त्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे. तर अल्कोहोल परत तुम्हाला थोडक्यात अल्कोहोल कसे असतात म्हणजे रिप्रेझेंटेशन ROH ह्या पद्धतीने त्याला रिप्रेझेंटेशन करतात. आणि फिनॉल जर घेतलं तर AROH असं त्याचं रिप्रेझेंटेशन असतात. इतरचं जर घेतलं तर ROR किंवा RH असा त्याचा रिप्रेझेंटेशन केला जातो. ह्या 3 पॉईंट्स अगोदर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले आहे ह्या टॉपिकमध्ये, तर पहिला प्रश्न असा येते. तर पहिला प्रश्न बघा काय दिलेत मी, राईट द रिॲक्शन इन्व्हॉल्व्ड इन प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम द बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून फिनॉलचं प्रिपरेशन कसं केलं जातं. इन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम द बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणजे बेन्झीन सल्फोनिक ॲसिड यूज करून फिनॉलचं प्रिपरेशन कसा केला जातो, त्या रिॲक्शन तिथं लिहा मिळतं. म्हणजे हा प्रश्न किती मार्काचा असणार आहे, तर हा प्रश्न 2 मार्कासाठी असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. त्याचबरोबर राईट द कोल्बे रिॲक्शन. हा सिंपल 2 मार्क्सचा रिॲक्शन आहे. कोल्बे रिॲक्शन तर तुम्हाला तिथं लिहा म्हणलेले आहेत. ओके. ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर कोल्बे रिॲक्शन आहे कार्बोक्सिलेशन रिॲक्शन आहे. त्या कार्बोक्सिलेशन रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली काय होणार आहे, तर तिथं काय होणार आहे, सोडियम फिनॉक्साईड रिॲक्शन कार्बन डायऑक्साईड आणि प्रेशर
देन ट्रीटिंग द प्रोडक्ट विथ द सल्फ्युरिक ॲसिड, एवढं तिथं लिहायचं आहे. तर हा सिम्पल रिॲक्शन लिहायचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. ते किती मार्क्स असणार आहे? तर 2 मार्क्ससाठी हा प्रश्न तिथं असणार आहे. ओके, तेवढं तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे. ओके, तर पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग ऑन द फिनॉल ॲट द लोअर टेम्परेचर? तर लोअर टेम्परेचरमध्ये, लोअर टेम्परेचर असताना फिनॉलवर खाली दिलेल्या कुठल्या मॉलिक्युलर रिॲक्शन काय काय प्रॉडक्ट तिथं तयार होणार आहे, हे तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिला आहे फिनॉल ऑन रिॲक्ट विथ डायल्यूट HNO3. तर फिनॉल घ्यायचं. ओके, फिनॉल प्लस डायल्यूट HNO3 ॲट द लोअर टेम्परेचरमध्ये काय तयार होणार आहे? HNO3 रिॲक्शन झालं तर काय होणार आहे? तर नायट्रेशन रिॲक्शन होणार आहे. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिॲक्ट झालं तर इथं काय तयार होणार आहे? तर सल्फोनेशन रिॲक्शन होणार आहे. आणि इथं काय कुठले रिॲक्शन होणार आहे? तर फिनॉल हा ब्रोमिनबरोबर रिॲक्शन झालं तर काय तयार होतं? ब्रोमिनेशन रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. हेच रिॲक्शन तिथं तुम्हाला विचारलेले आहेत. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग ऑन फिनॉल ॲट द लोअर टेम्परेचर? एवढंच जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला बस झालं. हा प्रश्न किती मार्क्ससाठी असेल? मग 3 रिॲक्शन दिलेले आहेत म्हटलं तर हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जाईल. ओके, प्रत्येक एक मार्क. रिॲक्शन ऑफ फिनॉल विथ HNO3 साठी 1 मार्क, H2SO4 बरोबर 1 मार्क आणि Br2 इन CS2 हा सुद्धा 1 मार्कासाठी. म्हणजे टोटल तुम्हाला रिॲक्शन आणि एक्सप्लेनेशन सगळं तिथं लिहावं लागणार आहे. प्रत्येकसाठी 1 मार्क, 1 आणि हा 1, टोटल असं 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारण्यात येईल. ओके, तर पुढचा एक शेवटचा प्रश्न आहे. हाऊ विल यू प्रिपेअर डाय इथाइल इथर? तर डाय इथाइल इथर स्ट्रक्चर कसं असणार आहे? इथाइल म्हणजे कसं? C2H5O C2H5, ह्यालाच आपण काय म्हणतो? डाय इथाइल इथर. हे कसं प्रिपेअर करता? बाय द डिहायड्रेशन ऑफ द अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ द अल्कोहोल हा एक मेथड आहे. त्या मेथड वापरून आपण डाय इथाइल इथर कसं प्रिपरेशन करतो? हा किती मार्काचा असेल? मग 2 मार्काचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन लिहावं लागणार आहे. त्याचबरोबर तिथं एक्सप्लेनेशनसुद्धा लिहावं लागणार आहे. एक्सप्लेनेशन, रिॲक्शन 1 मार्कासाठी, एक्सप्लेनेशन 1 मार्कासाठी. एवढं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला ह्याच्यासाठी असणारे 2 मार्क तुम्हाला मिळून जाईल. एवढं प्रश्न तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये आहे. अल्कोहोल, फिनॉल आणि इतर. हे सोडून तुम्हाला अजून कुठला प्रश्न करायचा आहे म्हटलं तर एकतर तुम्हाला कुठल्याही अल्कोहोलचं 2 प्रिपरेशन करा आणि फिनॉलचं 2 प्रिपरेशन, इतरचं 2 प्रिपरेशन करा. कारण कुठल्याही प्रिपरेशन 3 पैकी कुठला तरी एक प्रिपरेशन 100% तुम्हाला येणार आहे. त्याचबरोबर रिॲक्शनचा पार्ट आला तर रिॲक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी एक प्रश्न 100% असतात. अल्कोहोलचा असू दे किंवा फिनॉलचा असू दे किंवा इतरच असू दे, त्यापैकी तुम्हाला कुठला तरी एक प्रश्न तिथं असणार आहे. त्यासाठी रिॲक्शनचं पार्टसाठी एक प्रश्न करायचा आणि प्रिपरेशनसाठी एक प्रश्न कंपल्सरी करून टाकायचा. ओके ओके, पाहिजे असेल तर तुम्ही हा स्क्रीनशॉट करून घ्या आणि पुढचा टॉपिक मी घेतो. ओके, कुठे गेलं? तर चॅप्टर अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड जर आपण घेतलं तर ह्या टॉपिकमध्ये सुद्धा आपल्याला अगोदर हे माहिती पाहिजे. म्हणजे अल्डिहाइड्स आपण कसं रिप्रेझेंटेशन करत असतो, कीटोनचं रिप्रेझेंटेशन कसं असतात आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिप्रेझेंटेशन कसे असतात. कारण हा सुद्धा 6 किंवा 8 मार्कासाठी हा टॉपिक तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. तर अल्डिहाइडचं रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण? RCHO. त्याचबरोबर कीटोनचं रिप्रेझेंटेशन RCO, R' किंवा R असं आपण लिहितो. त्याचबरोबर कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिप्रेझेंटेशन RCOOH ह्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला रिप्रेझेंटेशन करत असतो. ह्या टॉपिकमध्ये सुद्धा फक्त काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्स आम्ही आता बघूया. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये पहिला प्रश्न येणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, राईट द क्लासिफिकेशन ऑफ द कीटोन्स विथ द सुटेबल एक्झाम्पल. तुम्हाला माहिती आहे टोटल कीटोन्समध्ये किती क्लास आहे? तर फक्त 2च क्लास आहे. एक आहे सिम्पल आणि दुसरा आहे मिक्स्ड कीटोन. तर सिम्पलच आपण काय म्हणतो? तर सिमेट्रिकल कीटोनसुद्धा म्हणतो. सिमेट्रिकल कीटोन्स म्हणतो. आणि मिक्स्डला काय म्हणतो? अनसिमेट्रिकल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. अनसिमेट्रिकल. ह्या दोन्ही क्लासचे 2 डेफिनेशन, एक एक्झाम्पल जर लिहिलं तर ह्या क्वेश्चनला जेवढा मार्क आहे तेवढा मार्क तुम्हाला मिळेल. हा मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी येईल. राईट द क्लासिफिकेशन ऑफ
कीटोन्स किंवा सिंगल मार्काचं जर विचारलं तर फक्त सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन एवढं लिहिलं तरी तुम्हाला चालेल. एवढं लिहिलं तरी 1 मार्कसाठी कम्फर्टेबल आहे. ओके. चला आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅव द हायर BP दॅन दोज ऑफ द इथर्स. तर हा एक प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी एक सिंपलचा फंडा आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड आपण कसं रिप्रेझेंटेशन करतो? RCOOH आहे. त्याचबरोबर इथंच रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण? ROR. ह्याच्यामध्ये ऑप्शन किती आहे? इथरमध्ये फक्त एकच ऑप्शन आहे. ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ऑप्शन 2 आहे. तर 2 असल्यामुळं ह्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे, जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत ते जास्त असतात आणि ह्याच्यामध्ये एकदम इंटरनल फोर्सेस कसं असतं म्हणजे कमी असतात किंवा लो असतात. त्यामुळं कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट हा इतरपेक्षा जास्त असतात. तर एवढंच आपल्याला तिथं रिझन लिहायचं आहे. ते तुम्हाला पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेले आहेत. तर व्यवस्थित वाचून घ्या आणि व्यवस्थित आन्सर तिथं लिहू शकता. तुम्ही लिहिलं तर तुम्हाला हा क्वेश्चन जेवढं मार्क्स आहे तेवढा मार्क तुम्हाला मिळून जाईल. ओके. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड. हा ॲसिडच आहे ऑलरेडी. परत त्याचं ॲसिडिक नेचर लिहा म्हणजे तिथं. त्या ॲसिडिक नेचर कुठले आहे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे क्लासमध्ये आणि कॉलेजमध्ये सगळं सांगितलं. त्या 2-3 पॉईंट्स तिथं लिहायचं आपल्याला. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी येणार आहे. तर एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड. तेवढं तुम्ही तिथं व्यवस्थित लिहा. तेवढं तुम्ही 2 मार्कासाठी तुम्ही किती पॉईंट लिहावं लागणार? तुम्हाला 4 पॉईंट्स तिथं लिहावं लागणार आहे. लक्षात ठेवा. तिथं किती पण असू द्या, पण त्यापैकी तुम्हाला 4 पॉईंट्स तिथं लिहावं लागणार आहे. मग तुम्हाला ह्या क्वेश्चनचं मार्क तुम्हाला मिळून जाईल. ओके. त्याच्यानंतर एक्सप्लेन द अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन इन द डिटेल्स. बघा हा प्रश्न तुम्हाला डिटेल्समध्ये विचारलेला आहे. म्हणजे हा प्रश्न 4 मार्कासाठी येतील तुम्हाला. एक्सप्लेन द अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन विथ इन द डिटेल्स. बघा त्यात काय काय लिहावं लागेल मग आपल्याला. तर ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय काय लिहावं आहे? अगोदर आपल्याला रिॲक्शनचं जे एक्सप्लेनेशन आहे, रिॲक्शन एक्सप्लेनेशन ते तुम्हाला लिहावं लागणार आहे. 2 मार्कासाठी व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर जे रिॲक्शन्स आहे ह्याच्यामध्ये काय रिॲक्शन होणार तुम्हाला माहिती असेल. अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हॅविंग द ॲटलिस्ट वन ऑफ द अल्फा हायड्रोजन असणारे एखाद्या अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स जे असतात त्याचं रिॲक्शन अल्कली बरोबर होणार आहे. त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड्स किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन आपल्याला मिळून जाईल. त्यालाच आपण काय म्हणतो? अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ओके. हे बरोबर आहे का? ओके, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये रिॲक्शन एक्सप्लेनेशन लिहावं लागते. त्याच्यानंतर रिॲक्शनचं जे पार्ट आहे एकच स्टेपमध्ये ते रिॲक्शन होत नाही. तर त्याच्यामध्ये 2 स्टेप आहेत. स्टेप नंबर 1 फॉर्मेशन ऑफ द बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड्स आणि स्टेप नंबर 2 फॉर्मेशन ऑफ द अल्डोल. ते तुम्हाला तिथं लागणार आहे. ओके. त्यासाठी तेवढं रिॲक्शन आणि एक्सप्लेनेशन व्यवस्थित इन डिटेल म्हणलं तर आपल्याला कमीत कमी एक अर्धा पेजपर्यंत रिॲक्शन आणि एक्सप्लेनेशन आपल्याला लिहावं लागणार. त्यासाठी तुम्हाला 4 मार्क तिथं मिळून जाईल किंवा 3 मार्कासाठी जर विचारलं तर काय हरकत नाही. तेवढा मार्क तुम्हाला तिथं मिळून जाईल. ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहा. ओके. चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट ऑन द इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड म्हणजे काय आहे अगोदर समजून घ्या. इथेनॉइक ॲसिड म्हणजे CH3COOH. त्यालाच आपण काय म्हणतो? ॲसिटिक ॲसिड असं सुद्धा म्हटलं जातं. त्या ॲसिटिक ॲसिड बरोबर SOCl2 किंवा सोडा लाईम किंवा P2O5 रिॲक्शन झालं तर आपल्याला काय काय मिळणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी एवढा मोठा प्रश्न तिथं दिलेला आहे. तर 3 मार्कसाठी हा प्रश्न तुम्हाला येणार आहे. समजा ॲसिटिक ॲसिड जर SOCl2 बरोबर रिॲक्शन झालं तर आपल्याला काय मिळणार आहे किंवा सोडा लाईम बरोबर रिॲक्ट झालं तर काय मिळणार आहे आणि P2O5 बरोबर विथ हिटिंग केल्यावर आपल्याला काय काय मिळणार आहे ते सर्व त्यात लिहायचं आहे. म्हणजे तिथं रिॲक्शन लिहायचं आहे. त्याचबरोबर एक्सप्लेनेशनसुद्धा लिहायचं आहे. रिॲक्शनसाठी अर्धा मार्क आणि एक्सप्लेनसाठी अर्धा मार्क म्हणजे दोन्ही मिळून किती मार्क? 1 मार्क. म्हणजे ईच रिॲक्शन कॅरीज द 1 मार्क. हा सोडा लाईमचं एक मार्कसाठी आणि P2O5चं 1 मार्कसाठी असं टोटल तुम्हाला हा प्रश्न 3 मार्कासाठी
विचारण्यात येईल. एवढंच तुम्ही व्यवस्थित लिहा. ओके. अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्झॅलिक ॲसिड्समध्ये एवढं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित लिहा. ओके. हे सोडून बाकीचं एक्स्ट्रा करायचं म्हणलं तर दोन रिॲक्शन करायचं, प्रत्येकाचं 2 प्रिपरेशन मेथड व्यवस्थित करून टाका. त्यातलं 100% एक क्वेश्चन तुम्हाला येऊन जाईल. ओके. ओके. त्याच्यानं पुढचं आपण घेऊया. ओके. तर 30 नंबर चॅप्टर आहे अमाइन्स. तर अमाइन्समध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, अगोदर अमाइन्स म्हणलं तर आपण रिप्रेझेंटेशन कसं करतो, तर NH3 हा अमोनिया आहे. हा अमोनियापासून जे अमिनो ग्रुप असेल किंवा इम्युनो ग्रुप असेल किंवा टर्शरी अमाइन्स असेल, ते कसं कसं किंवा त्याचा फंक्शन ग्रुप कसा आहे हे सुद्धा आपल्या थोडक्यात डोक्यात पाहिजे. त्याच्यावरनं आपल्याला ह्या टॉपिकवरती बघा 3 किंवा 4 मार्कासाठी प्रश्न तुम्हाला ह्या टॉपिकवरती येणार आहे. ओके. हे थोडं सिम्पली लक्षात ठेवा. तर पहिला प्रश्न आहे ह्या टॉपिकवरती, राईट द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड्स विथ द अमोनिया. म्हणजे जे RX फॅमिली मेंबर्स आहेत, अल्काइल हॅलाइड्स म्हणजे RX. तर अल्काइल हॅलाइड जर अमोनिया बरोबर रिॲक्ट होणार असेल तर कुठल्या अल्काइल हॅलाइड्स पहिल्यांदा अमोनिया बरोबर रिॲक्ट होणार. तर अल्काइल हॅलाइड्समध्ये टोटल किती असतं तुम्हाला माहिती आहे. आयोडीन आहे, ब्रोमिन आहे आणि क्लोरीन आहे. त्या तिन्हीपैकी पहिल्यांदा कुठलं रिॲक्ट होणार म्हणजे RI ग्रुप हा पहिल्यांदा रिॲक्ट होणार. अल्काइल आयोडाइड which is greater than RBr which is greater than RCl. हे तुम्ही लक्षात ठेवा. इट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड्स विथ द अमोनिया. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण पुढचं. एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ द अमाइन्स. हा अमाइन्स ऑलरेडी बेसिक आहे, परत त्याचं बेसिक नेचर आपल्याला लिहावं म्हणतात. तर त्याचं जे बेसिक नेचर्स आहेत ते आपल्याला इथं लिहायचं आहे. म्हणजे हा क्वेश्चन कमीत कमी तुम्हाला 2 मार्कासाठी येणार आहे. 2 मार्कासाठी म्हणलं तर टोटल इथे किती पॉईंट्स लिहावं लागणार तुम्हाला, 4 पॉईंट्स ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे. एवढं पॉईंट्स लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क पडणार आहे, नाही तर हा तुम्हाला 2 मार्क पडत नाही. ओके. चला तर पुढचा प्रश्न बघूया आपण. एक्सप्लेन द कार्बल अमाइन रिॲक्शन. कार्बल अमाइन रिॲक्शन काय दिलेत बघा तुम्हाला. तर ह्या रिॲक्शनला आपण अजून एक नाव आहे हॉफमॅन आयसोसायनाइड सिंथेसिस. इट इज द सिंथेसिस ऑफ आयसोसायनाइड बाय द रिॲक्शन ऑफ प्रायमरी अमाइन, क्लोरोफॉर्म अँड वन ऑफ द बेस. त्या सगळ्या यूज करून आपल्याला एखादं आयसोसायनाइड जनरेशन करायचं आहे किंवा त्याचं प्रोडक्ट फॉर्मेशन करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बल अमाइन रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन मिळेल. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला कमीत कमी 3M किंवा 2 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर व्यवस्थित रिॲक्शन लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन त्यात लिहावं लागते. एवढं दोन्ही लिहिलं तर तुम्हाला 3 मार्क तिथं मिळून जाईल. ओके. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, एक्सप्लेन द हॉफमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कलायझेशन विथ द सुटेबल रिॲक्शन. बघा प्रश्न काय विचारलेत. तर ह्या रिॲक्शनमध्ये काय होते, तर रिॲक्शन ऑफ द अमाइन विथ द मेथाइल आयोडाइड, म्हणजे एक्सेस ऑफ द इथाइल आयोडाइड घ्यायचं आहे, मेथाइल आयोडाइड घ्यायचं आहे. त्याचं रिॲक्शन झालं तर आपल्याला काय होणार आहे तिथं, तर क्वाटर्नरी अमोनियम आयोडाइड तिथं तयार होणार आहे. त्यालाच आपण हॉफमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कलायझेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. त्या रिॲक्शन तिथं आपल्याला लिहायचं आहे. तर एक्सप्लेन म्हणले तिथे एक्सप्लेन म्हणलं तर हा 2 मार्क्ससाठी विचारू शकतात किंवा 3 मार्कासाठी सुद्धा हा रिॲक्शन विचारू शकतात. कारण हा रिॲक्शन सुद्धा एक मोठा रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शन आपल्याला लिहिलं तर म्हणजे तिथं रिॲक्शन पण लिहावं लागते आणि एक्सप्लेनेशन पण लिहावं लागतं. रिॲक्शनसाठी समजा 3 मार्काचा असेल तर रिॲक्शन हा 1.5 मार्क्ससाठी असेल आणि एक्सप्लेनेशन हा सुद्धा 1.5 मार्क्ससाठी असेल. मग टोटल हा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स तुम्हाला तिथं विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. गॅटरमॅन रिॲक्शन लिहा म्हटलं तर सँडवेयर रिॲक्शन आहे, हॉफमॅन इलिमिनेशन. हा प्रत्येक रिॲक्शन मला वाटतं हा रिॲक्शन 3 मार्क्ससाठी विचारलेले आहेत. तर गॅटरमॅन रिॲक्शनसाठी 1 मार्क, सँडवेयर रिॲक्शनसाठी 1 मार्क आणि हॉफमॅन इलिमिनेशनसाठी 1 मार्क, असं टोटल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे एक्सप्लेनेशन आणि रिॲक्शन आणि एक्सप्लेनेशन, रिॲक्शन आणि परत एक्सप्लेनेशन. प्रत्येक रिॲक्शनसाठी व्यवस्थित लिहा. तर हे सुद्धा तुम्ही परफेक्टली करून टाका.
गॅटमॅन रिॲक्शन म्हणजे काय, स्टॅनमेयर रिॲक्शन म्हणजे काय, हॉपमॅन इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, आणि आता जे तुम्हाला इथं दाखवलं कुठलं, हा एक बघा, एक मिनटं, वर्क करंट झाले की रे, काय झालं याला. चला आता आपण पुढचा टॉपिक घेऊया. ओके. पुढचा टॉपिक आहे आपलं बायोमॉलिक्युल्सचा. तर बायोमॉलिक्युल्स हा टॉपिकसुद्धा 3 मार्क किंवा 4 मार्कासाठी तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन्स येणार आहे. हा बघायला मोठा टॉपिक आहे, पण मार्क वाईज किती आहे, 3 मार्क किंवा 4 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न ह्याच्यावर येत असतात. तर पहिला प्रश्न काही सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत, ह्याच्यावर एवढं क्वेश्चन्स तुम्ही परफेक्टली करून टाका, ह्याच्यावर 100% एक तर क्वेश्चन त्याच्यामध्ये येणार आहे 100%, त्याचा कळत नाही. तर पहिला स्ट्रक्चर बघा, काय दिलं तुम्हाला, ड्रा द स्ट्रक्चर ऑफ द अल्फा डी ग्लुकोपायरेनोज. तर अल्फा डी ग्लुकोपायरेनोजचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला सांगितलं असेल अल्फा डी ग्लुकोपायरेनोज कसे असतात, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हा किती मार्कासाठी असेल, तुम्हाला फक्त एका मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला असेल, बरोबर आहे का. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरेनोज, करेक्ट स्ट्रक्चर काढलं तर तुम्हाला 1 मार्कपैकी 1 मार्क तुम्हाला पडून जाईल. ओके. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, शुगर प्रेझेंट इन द DNA. DNA मध्ये कुठलं शुगर प्रेझेंट असतात ते लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त 1 मार्क आहे. हा सरळ सिंगल मार्काचा क्वेश्चन आहे. कुठल्या शुगर DNA मध्ये प्रेझेंट असतात, तुम्हाला माहिती असेल. DNAचे लॉंग फॉर्म काय आहे, डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड आहे. म्हणजे त्याच्यात कुठले शुगर असतात, म्हणजे डीऑक्सी हेच असतात. डीऑक्सी हेच शुगर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हेच तुम्हाला फिरून फिरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवायचं की DNA म्हणजे काय, RNA म्हणजे काय, त्याच्यामध्ये थोडक्यात फरक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. चला आता पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. तर पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम द सुक्रोज आहे. त्याच्यानंतर स्टार्च आहे, अजून भरपूर मेथड्स आहेत, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला सुक्रोजपासून ग्लुकोज कसं प्रिपरेशन करता येईल, हा प्रश्न तुम्हाला मला वाटतं 2 मार्क्ससाठी विचारण्यात येईल. कारण हा एकच प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे 2 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल. एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, एक तर तुम्हाला तिथं रिॲक्शन लिहायचं आहे, त्याच्यानंतर त्याचं जे काय एक्सप्लेनेशन असेल, एक्सप्लेनेशन म्हणजे वेगळं काय लिहायचं नाही रे, जे तुम्ही तिथं लिहिता तेच एक्सप्लेनेशन तुमच्या ओन लँग्वेजमध्ये तिथं लिहायचं आहे. तुम्ही जर जसं पुस्तकामध्ये दिलेलं आहे किंवा जसं टायरेटमध्ये वगैरे दिलं आहे तसं लिहू नका. जसं तुमचं ओन लँग्वेज आहे तिथून वाचून तिथंच तुम्हाला लिहायचं आहे. तसं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला मार्क पडतात, लक्षात ठेवा. ओके. चला तर पुढचा प्रश्न बघूया आपण. तर पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द ग्लोब्युलर अँड द फायब्रस प्रोटीन विथ एक्झाम्पल. हा दोन्ही काय आहे, प्रोटीनचं क्लासिफिकेशन आहेत. त्या क्लासिफिकेशनबद्दल तुम्हाला माहिती विचारलेलं आहे. तर एक्सप्लेन द ग्लोब्युलर अँड द फायब्रस प्रोटीन, म्हणजे ह्याचं ग्लोब्युलरचं डेफिनेशन लिहावं लागतं तुम्हाला, डेफिनेशन आणि एक्झाम्पल. तसंच सेम फायब्रसचं पण डेफिनेशन लिहायचं आणि फायब्रस पण एक्झाम्पल लिहून काढायचं. तर हे तुम्हाला किती मार्काचं असेल, एक्सप्लेन म्हणलं तर हा कमीत कमी तुम्हाला 3 मार्कासाठी विचारण्यात येईल. 3 मार्क, डेफिनेशन एक्झाम्पल एवढं लिहिलं तर तुम्हाला त्या प्रश्नाचा मार्क तुम्हाला मिळून जाईल. ओके. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट विथ एक्झाम्पल. बघा ह्याच्यामुळे क्लासिफिकेशन प्रोटीनमध्ये येतात, कार्बोहायड्रेटमध्ये येतात. ओके. हे दोन्ही लक्षात ठेवा. एक तर क्लासिफिकेशन 100% ह्याच्यात असतात, एक तर कार्बोहायड्रेट असू दे किंवा एक तर इथं प्रोटीनमध्ये असू दे, कुठल्या तरी एक प्रश्न तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये असतात. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स विथ द एक्झाम्पल सहित तिथं तुम्हाला लिहायला सांगितलं, म्हणजे कमीत कमी ह्या 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला असेल तिथं एक्झाममध्ये. तर त्यासाठी हा सुद्धा कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्या. ओके. चला लास्ट एक क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर तिथं काढावं लागणार आहे तुम्हाला. हा प्रश्न टोटल 2 मार्क्ससाठी आहे. 1 मार्क एक्सप्लेनेशन आणि 1 मार्क स्ट्रक्चरसाठी. पुढचा एक प्रश्न आहे, राईट अ कॉमर्शियल मेथड प्रिपरेशन ऑफ द ग्लुकोज. मागाशी तुम्हाला सांगितले सुक्रोजपासून ग्लुकोज कसं प्रिपेअर करण्यात येईल. तर 2-3 मेथड आहेत, त्या 2-3 मेथडपैकी कुठलं तर एक मेथड करा, 100% एक मेथड तुम्हाला एक्झामला पडेल.
इथं पण विचारलं राईट द कॉमेरिकल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ द ग्लुकोज, म्हणजे तिथंही सुद्धा तुम्हाला यूज होईल त्या प्रश्नाचं. म्हणजे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला किती मार्कसाठी असेल, मग 2 मार्क, हा 2 मार्क आणि हा 2 मार्क, टोटल किती मार्काचा असेल हा प्रश्न मोठं. हा एक लॉंग क्वेश्चन आहे 4 मार्कासाठी, तेवढं तुम्हाला मार्क पडून जाईल. ओके ओके, चला आता आपण पुढचा टॉपिकवर जाऊया. तर नेक्स्ट वन चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू द पॉलिमर केमिस्ट्री. हा टॉपिक सुद्धा 3 मार्क किंवा विथ ऑप्शन 4 मार्कसाठी आहे. म्हणजे तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स येऊ शकत नाही, कारण असायला 3 मार्कसाठी आहे, पण टॉपिक मोठा आहे, पण क्वेश्चन मात्र 3 किंवा 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारू शकतात. तर पहिला प्रश्न आहे त्या टॉपिकमधलं. तर पहिला प्रश्न आहे, मोनोमर ऑफ द नॅचरल रबर इज डॅश डॅश. असा तुम्हाला हा एक सिंगल मार्काचा क्वेश्चन असेल किंवा असू शकतात. तर नॅचरल रबरमध्ये आपण कुठल्या मोनोमर यूज करतो, त्याचं नाव आहे आयसोप्रीन. हा तुम्हाला माहिती असेल किंवा ऐकला असेल किंवा टॉपिक शिकवताना तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या सरांनी. तर ह्याचं नाव आहे 2-methyl-1,3-ब्युटाडाइन. हे तुम्ही लक्षात ठेवा, आयसोप्रीन किंवा 2-methyl-1,3-ब्युटाडाइन हा नॅचरल रबरचा मोनोमर आहे. ओके, त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न बघा काय विचारलं तुम्हाला. दुसरा प्रश्न आहे, राईट द नेम ऑफ कॅटलिस्ट यूज फॉर प्रिपरेशन ऑफ हाय डेन्सिटी पॉलिथिन. म्हणजे HDP विचारलेले आहेत. तर HDP प्रिपरेशन करण्यासाठी आपण कुठल्या कॅटलिस्टचा यूज केला जातो, त्या प्रश्न तुम्हाला तिथं विचारण्यात आलेले आहेत. तर त्यासाठी आन्सर काय येईल तुमचा सांगा. तर त्या कॅटलिस्ट नाव काय आहे, जिग्लर नॅटा कॅटलिस्ट. हे लक्षात ठेवा, जिग्लर नॅटा कॅटलिस्ट. जिग्लर नॅटा कॅटलिस्ट हा त्या कॅटलिस्टचं नाव आहे. ते वापरून आपण HDP पॉलिमर प्रिपरेशन करू शकता. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न असा आहे, तर डिफाईन द इलॅस्टोमर. तर इलॅस्टोमर डेफिनेशन लिहायचं आहे. हे तुम्हाला 1 मार्कसाठी असेल. त्यानंतर राईट द नेम ऑफ रॉ मटेरियल यूज फॉर प्रिपरेशन ऑफ नायलॉन 66 पॉलिमर. तर नायलॉन 66 हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी. टोटल हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कासाठी असेल. लॉंग क्वेश्चनमध्ये असेल हा प्रश्न तुम्हाला. तर नायलॉन 66 आहे, त्या नायलॉन 66 प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला कुठल्या रॉ मटेरियल आपण यूज करतो ते प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत. तर त्यासाठी आपण कुठलं यूज करतो, नायलॉन सॉल्ट यूज करतो, ॲडमिक ॲसिड आणि हेक्सामिथाइलिन डायअमाइन हा आपण रॉ मटेरियल कुठले नायलॉन 66 प्रिपरेशन करण्यासाठी यूज करतो, तिथं लिहायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी नाही, तर हा प्रश्न तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारणार. कारण फक्त त्याने काय सांगितलं तिथं, राईट द नेम ऑफ रॉ मटेरियल यूज फॉर प्रिपरेशन ऑफ नायलॉन. फक्त नाव त्यांनी लिहायला, म्हणजे हा 1 मार्क आणि हा प्रश्न 1 मार्क, असं टोटल तुम्हाला हा प्रश्न 2 मार्कासाठी विचारण्यात येईल. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. डिफाईन द व्हल्कनायझेशन. राईट द स्ट्रक्चर ऑफ मोनोमर यूज इन द नॅचरल रबर. परत इथं मोनोमर विचारलं बघा. मोनोमर कुठल्या मोनोमर असतात, म्हणजे नॅचरल रबरमध्ये आयसोप्रीन मोनोमर हा यूज केला जातो. 2-methyl-1,3-ब्युटाडाइन ह्याला आपण काय म्हणतो, आयसोप्रीन किंवा नॅचरल रबर असं म्हणतो. आणि व्हल्कनायझेशन म्हणजे काय करतो, आयसोप्रीन जे युनिट आहे ते सल्फर बरोबर हाय टेम्परेचरमध्ये हीट केला जातो. हाय टेम्परेचरमध्ये सल्फर, हाय टेम्परेचर आणि आयसोप्रीन हा तिन्ही हीट केला जातो. त्यालाच आपण व्हल्कनायझेशन ऑफ द रबर म्हणतो. त्याच्यामुळे त्या रबरचं प्रॉपर्टी इन्क्रीज केला जातो, त्यालाच आपण व्हल्कनायझेशन ऑफ द रबर असं म्हणतो. तर हे प्रश्न तुम्हाला डेफिनेशन 1 मार्क आणि राईट द स्ट्रक्चर ऑफ मोनो. ह्याचं स्ट्रक्चर काढायचं आहे 2-methyl-1,3-ब्युटाडाइन. हे तुम्हाला शिकवले असेल तुमच्या सरांनी किंवा तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या कॉलेजमध्ये शिकवले असेल. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि त्याचं काय आन्सर ते लिहून टाका. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण ह्या टॉपिकमधला. पुढचा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर. तुम्हाला माहिती असेल टोटल पॉलिमरचं क्लासिफिकेशन भरपूर आहेत. इथं तुम्हाला कुठलं विचारलं आहेत, ऑन द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर. तर क्लासिफिकेशन ऑफ द पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ द
सोर्सवरती आहे, केमिकल स्ट्रक्चरवरती आहे, मोड ऑफ द पॉलिमरेशनवरती आहे आणि मॉलिक्युलर फोर्सवरती आहे. टोटल 1, 2, 3, 4 टोटल तुम्हाला 4 पैकी कुठल्याही 1 किंवा 2 व्यवस्थित अभ्यास करा किंवा सगळ्याचपैकी सगळे अभ्यास करा, कारण कुठल्या विचारात सांगता येत नाही. गेल्या 2020मध्ये एक्झाम झाले तर त्यावेळी जे विचारले ते सोडून बाकी जे 3 क्लासिफिकेशन आहेत ते 3 क्लासिफिकेशन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न तुम्हाला सोडवता येते इझी. ओके, एवढंच आहे याच्यामध्ये. ओके, चला आता पुढचा एक प्रश्न बघूया आपण. राईट द केमिकल रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ HDP. परत इथं तेच प्रश्न विचारले, HDP कसं प्रिपरेशन करतो, म्हणजे HDP मीन्स हाय डेन्सिटी पॉलिथिन. पॉलिथिन कसं आपण प्रिपरेशन करतो, CS2 सिंगल बॉन्ड CS2 ब्रॅकेट एन, ह्यालाच आपण काय म्हणतो, HDP हाय डेन्सिटी पॉलिइथिन. हा इथिन आहे, ह्यालाच आपण पॉलिथिन म्हणतो. ह्या पॉलिथिन कसं आपण प्रिपरेशन करतो त्याचं रिॲक्शन लिहा म्हणले तर, अँड राईट इट्स 2 युजेस अँड द 2 प्रॉपर्टीज. मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी विचारण्यात येईल, कारण प्रिपरेशन हा तुम्हाला 2 मार्कासाठी असेल आणि युजेस हा 1 मार्कासाठी असेल, त्याचा प्रॉपर्टीसुद्धा 1 मार्कासाठी असेल. एवढं सगळं तुम्हाला त्यात लिहावं लागणार आहे. तर HDPचं कुठं यूज केला जातो हे तुम्हाला माहिती असेल. HDP म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन, हा कुठं यूज केला जातो, तर HDPचं यूज मॅन्युफॅक्चर ऑफ द टॉयज असेल किंवा हाऊस होल्ड आर्टिकल्स असेल, बकेट, डस्टबिन, बॉटल, पाईप्स, जे काही असेल पॉलिमरचं तुम्हाला माहिती असेल ते सगळं लिहून टाका, तिथं कोण विचारत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ द लॅबोरेटरी वेअर असतात, जे हाताला घालण्याचे जे ग्लोव्ज असतात ते वगैरे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी त्याचं यूज केलं जातं. आणि त्याचं प्रॉपर्टी वगैरे बघितलं तर हे कसं असतं, म्हणजे क्रिस्टलाईन असतात, त्याचं मेल्टिंग पॉईंट 140 ते 150 डिग्री सेल्सिअसमध्ये एवढ्या रेंजमध्ये असतात आणि दे आर स्टिफर दॅन द LDP अँड हॅविंग द हाय टेन्साईल स्ट्रेंथ. असं जे काही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात येईल ते सर्व प्रॉपर्टी तुम्ही तिथं लिहू शकता. ओके, त्याच्याबद्दल व्यवस्थित लिहा. म्हणजे क्वेश्चन किती मार्कचं असते त्या क्वेश्चनचं मार्कवर तुमचं आन्सर डिपेंड असतं, तर त्यासाठी तेवढं तुम्ही तिथं लिहा व्यवस्थित. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा कुठला प्रश्न आहे, डिफाईन द फायबर, एक्सप्लेन द होल कनेक्शन. बरोबर, परत तेच प्रश्न आहे बघा इथं. हा प्रश्न मला वाटतं 3 मार्कसाठी विचारलेला आहे, कारण हा डेफिनेशन ऑफ द फायबर 1 मार्क आणि एक्सप्लेनेशन ऑफ द होल कनेक्शन ऑफ द रबर हा 2 मार्क. टोटल इथं 3 मार्कसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. तर फायबरचं डेफिनेशन तिथं लिहायचं आहे, फायबर म्हणजे काय आणि पुढं होल कनेक्शन ऑफ रबर म्हणजे काय. परत तेच प्रश्न तेच असतात, तो परत तेच प्रश्न असतात, फक्त आपल्याला थोडं डोक्यात व्यवस्थित ठेवायचं आहे. फायबर म्हणजे कोणाला म्हणतो, फायबर म्हणजे काय म्हणतो आपण, पॉलिमेरिक सॉलिड्स व्हिच फॉर्म्स द थ्रेड लाईक स्ट्रक्चर दे आर नोन ॲज द फायबर्स. त्यालाच आपण फायबर्स असं म्हणतो, बरोबर आहे का. आणि त्याचं पुढं आहे एक्सप्लेनेशन ऑफ द होल कनेक्शन ऑफ द रबर. तर सल्फर आणि असोप्रिन युनिट हाय टेम्परेचरमध्ये हीट करतो, त्यालाच आपण होल कनेक्शन ऑफ रबर असं म्हणतो. तेच तुम्हाला तिथं लिहायचं आहे व्यवस्थित, ते सुद्धा पॉईंट्स लिहून काढा. ओके, हे झालं आपलं टॉपिक नंबर 15, इंट्रोडक्शन टू द पॉलिमर केमिस्ट्री. आता शेवटचं एक टॉपिक राहिलेलं आहे, ग्रीन केमिस्ट्री अँड द नॅनो केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री अँड द नॅनो केमिस्ट्री. तिथंही तुम्हाला भरपूर प्रश्न आहेत, फक्त 3-4 प्रश्न आहेत. ते प्रश्न सांगून हा क्लास मी संपणार आहे. तर हा टॉपिक बघा किती मार्क्स आहेत, हे सुद्धा 3 मार्कासाठीच आहे. ऑप्शनल मार्क किती आहे, 4 मार्कासाठी आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर ह्या ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीमध्ये अगोदर लक्षात ठेवा, ग्रीन केमिस्ट्री आपण कशाला म्हणतो, त्याचा टोटल प्रिन्सिपल कुठले कुठले आहेत, कुठल्या तरी 4 प्रिन्सिपल व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचं नॅनो पार्टिकल म्हणजे काय असतात, नॅनो ट्यूब्स म्हणजे काय असतात आणि नॅनो मॉलिक्युल्स कुठले कुठले आहे हे थोडक्यात बेसिकली व्यवस्थित लक्षात ठेवा. ते बेसिकली जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्याच्यामध्ये काही नाही. क्वेश्चन बघा कसा आहे त्याच्यामध्ये. पहिला प्रश्न कुठला आहे बघा, पहिला प्रश्न कुठं आहे, द टोटल नंबर ऑफ प्रिन्सिपल ऑफ द ग्रीन केमिस्ट्री. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. किती प्रिन्सिपल आहे टोटल आपल्याला, 12 प्रिन्सिपल आहे. एवढं लिहायला किती मार्क, 1 मार्क लिहून टाकायचं. देअर आर 12 प्रिन्सिपल ऑफ द ग्रीन केमिस्ट्री. ओके, तर चला पुढचा प्रश्न काय आहे, तर राईट द नेम ऑफ नॅनो मटेरियल व्हिच इज यूज्ड इन द वॉटर प्युरिफिकेशन. वॉटर प्युरिफिकेशन करण्यासाठी कुठले आपण नॅनो मटेरियल यूज केला जातो
त्याचं नाव लिहा म्हणलं त्यांनी, फक्त त्याचं नाव लिहायला किती मार्क आहे, फक्त आपल्याला 1 मार्क आहे. तेवढं लिहून काढा आणि तुम्हाला 1 मार्क तिथं पडून जाईल. ओके. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न बघा. पुढचा प्रश्न कुठला दिलेला आहे तुम्हाला, डिफाईन द ॲटम इकॉनॉमी, राईट द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ द ॲटम इकॉनॉमी. म्हणजे ॲटम इकॉनॉमीचं डेफिनेशन आणि राईट द फॉर्म्युला, हा तुम्हाला 2 मार्कसाठी प्रश्न येणार आहे. ॲटम इकॉनॉमीचं डेफिनेशन लिहायचं आहे आणि त्याचं पर्सेंटेज कसं काढता येईल त्याचं फॉर्म्युला तिथं लिहायचं आहे. तेवढं लिहिलं तर तुम्हाला मार्क पडून जाईल. ओके. चला पुढचा प्रश्न बघा, डिफाईन द ग्रीन केमिस्ट्री अँड द नॅनो केमिस्ट्री. हा दोघांचं जर डेफिनेशन लिहिलं तर हा 1 मार्कसाठी आणि हा 1 मार्कसाठी, दोन्ही मिळून तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा प्रश्न येणार आहे. तेवढा लिहिला तर तुम्हाला इझिली तिथं मार्क मिळून जाईल. ओके. सिंपल क्वेश्चन आहे, 2 मार्कसाठी. व्यवस्थित डेफिनेशन वाचा आणि व्यवस्थित डेफिनेशन लिहा. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय दिला तुम्हाला, तर लास्ट एक क्वेश्चन आहे, इलस्ट्रेट यूज ऑफ द सेपर सॉल्वंट बाय गिविंग द सुटेबल एक्झाम्पल. हा तुम्हाला, मला वाटतं 3 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला येईल. कारण सेफ सॉल्वंट यूज करणं, कुठल्याही एखाद्या नवीन एखाद्या मॉलिक्युल असतं किंवा एखाद्या नवीन केमिकल कंपाऊंड असतं, ते कसं प्रिपरेशन करता येईल ते एक्झाम्पल सहित तिथं तुम्हाला लिहा मिळेल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला हा इलिस्ट्रेशन जे लिहायचं आहे ते किती मार्क्स असेल, मग 2 मार्क्ससाठी असेल. आणि जे सुटेबल एक्झाम्पल असेल त्या एक्झाम्पल किती मार्क्ससाठी असेल, 1 मार्क्ससाठी त्याचं इलिस्ट्रेशन किंवा एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं आहे. तेवढं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 3 मार्क तिथं पडून जाईल. यूज ऑफ द सेपर सॉल्वंट म्हणजे जे अवेलेबल सॉल्वंट आहे किंवा जे अवेलेबल स्टेप्स आहे ते फक्त कमी करून तिथं जे समजा तुम्ही क्लोरोफॉर्म वापरत असतात किंवा कार्बन टेट्राक्लोराइड वापरत असतात, ते वापरण्यापेक्षा तुम्ही वॉटर किंवा सुपरक्रिटिकल CO2 जर यूज करून तुम्ही एखादं प्रिपरेशन करत असेल तर त्याला आपण सेपर सॉल्वंट प्रिन्सिपल असं म्हणतो. त्याच्यावर तुम्हाला माहिती लिहायचं आहे, ते माहिती लिहा आणि एखादं एक्झाम्पल तुम्ही तिथं लिहू शकता. भरपूर एक्झाम तुम्हाला सांगितलेले आहेत, भरपूर एक्झाम तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. व्यवस्थित वाचा आणि त्याचं आन्सर लिहा. असं तुम्ही आन्सर लिहिला तर तुम्हाला जेवढा मार्क पाहिजे तुम्हाला तेवढा मार्क तिथं मिळून जाईल. ओके. तर हे झालं आपलं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. सगळ्यांना तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. तिथं मी ह्या टॉपिक सर्व PDF टाकतो. म्हणजे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्याचा PDF मी तुम्हाला तिथं शेअर करतो. त्या PDF तुम्ही डाउनलोड करून तुम्ही वाचून घेऊ शकता. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्या मित्राला पण सांगा. जे कोण नाही असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. मी पुढचा मी CETचा क्लास पण घेणार आहे. तुम्हाला पुढचं कशावरती व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कॉमेंट करून सांगा. त्याच्यावर मी व्हिडिओचा क्लास मी तुमच्यासाठी घेऊन येणार. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.